सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 आनंदाची बातमी. स्थगिती हटवली, भरतीला पुन्हा सुरुवात. हायकोर्टाने दिला निर्णय. चला पाहूया राज्य शासनाचं म्हणणं काय आणि अर्ज कधी करायचा आणि काय आहे तारीख. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया ही संपूर्ण महत्त्वाची आनंदाची बातमी. नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने या भरतीवरील जी स्थगिती होती ती पूर्णपणे हटवलेली आहे. सहकार विभागाने या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली होती, पण न्यायालयाने बँक प्रशासनाच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. ही परीक्षा IBPS या नामांकित संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 8 जुलै 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यामुळे जर कोणाचा अर्ज राहिला असेल तर त्वरित आपला अर्ज करायचा आहे. वेळ वाया घालवू नका, अर्ज सबमिट करा. ठीक आहे. आता याची परीक्षा पद्धती कशी आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. ही परीक्षा एकूण 90 गुणांची असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 90 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. यामध्ये सहकार ज्ञान, बँकिंग ज्ञान, चालू घडामोडी, मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच संगणक या विषयांवरचे प्रश्न विचारले जाणार आहेत. लक्षात ठेवा, या परीक्षेत 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे, म्हणजे 1/4 निगेटिव्ह सिस्टीम. ठीक आहे. भरतीची अधिकृत लिंक आणि सविस्तर अभ्यासक्रम खाली तुम्हाला दिलेला आहे. अशाच पद्धतीनं अभ्यासक्रम असणार आहे. एकूण प्रश्न 90 प्रश्न असणार आहेत. एकूण गुण 90 गुण असणार आहेत. एकूण वेळ 90 मिनिटं असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला सांगितलं 0.25 आहे. या पद्धतीनं सहकार ज्ञानावरती 20 प्रश्न असणार आहेत. 20 गुणांसाठी 20 मिनिटं असणार आहेत, त्यासाठी वेळ. त्यानंतर बँकिंगचे 20 प्रश्न असणार आहेत, 20 गुण असणार आहेत 20 मिनिटासाठी. सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न असणार आहेत 10 गुणांसाठी आणि त्याच्यासाठी 10 मिनिटं वेळ असणार आहे. इंग्रजी भाषेचे 10 प्रश्न असणार आहेत 10 मिनिटासाठी, त्याच्यासाठी सुद्धा 10 गुण असणार आहेत. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानावरती 10 प्रश्न असणार 10 गुण आणि 10 मिनिटासाठी. बुद्धिमत्ता आणि अंकगणित असणार आहे 10 प्रश्न 10 गुणांसाठी 10 मिनिटाचा वेळ असणार आहे. आणि मराठी भाषेचे पण 10 प्रश्न 10 मिनिटासाठी आणि 10 गुण असणार आहेत. असे टोटल 90 प्रश्न 90 मिनिटासाठी असणार आहेत आणि त्यासाठी 90 गुण असणार आहेत. ठीक आहे. या पद्धतीनं असेल आणि सविस्तर अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. व्हिडिओ तुम्ही पॉज करून हा अभ्यासक्रम लिहून काढा आणि त्यानंतर या अभ्यासक्रमाची रिव्हिजन याच्यासाठी लागणारे जे काही सोर्सेस आहेत त्याचा एक व्हिडिओ मी अधिकृत व्हिडिओ वेबसाईटवरती पब्लिश करेन आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ठीक आहे. आता तुर्तास ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.